राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. आज भक्तमाल ग्रंथामध्ये काल आपण गोकुलनाथजींचं जे चरित्र पाहिलं त्याच्यामध्ये शेवटचा एक मुद्दा असा राहिला आहे. कान्हा नावाचा एक सफाई कामगार होता. तो रोज या गोकुलनाथजींच्या मंदिराच्या समोर झाडझूड करायचा. सगळी झाडझूड झाली म्हणजे हातपाय धुवायचा, आपलं वस्तू बाजूला ठेवायचा आणि भगवान वृंदावन बिहारीचं लांबून दर्शन करायचं. त्याची जागा आणि भगवान असे लाईनीत होते. आता बरेच लोकांनी पाहिलं की हा इथून दर्शन करतो, आता यांचं काही बिघडत नव्हतं तो. पण भक्तांना उपद्रव करणारे लोक खूप असतात जगात. त्याचा एकच दोष असतो की ते बिचारे हीन कुळामध्ये जन्माला आलेले असतात. हा एक दोष असतो. बरं, तो त्यांचा दोष नाही आहे, पण तरीही त्या जन्मामध्ये भगवंताची तीव्र दर्शनाची जी अपेक्षा आहे ती महत्त्वाची आहे. म्हणून रोज श्यामसुंदराचं दर्शन करायचा. पुन्हा संध्याकाळी आला झाडझूड केला की लांबून दर्शन करायचं श्रीनाथजीचं. त्यावेळा मंदिरकाराच्या अधिकाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि सांगितलं की हा दर्शन करतो देवाचं. आता हे जे गोस्वामीजी होते त्यांनी सांगितलं की अरे तो दुरून करतो ना, तुम्हाला काय गरज नाही. म्हणे त्याने कशाला दर्शन करायला पाहिजे, तो साफसूफ करतो देवाची आणि त्याचा किती दिवस झाले नियम आहे तो. आपण कोणाचा नियम बदलू नये. यांनी काय केलं, काहीतरी बांधकाम काढलं आणि रस्त्याचे ते भिंत उभी करून दिली. अजूनही असे अज्ञान लोक आहेत की सेवा करणाऱ्या जीवाला देवाच्या दर्शनाची काय गरज आहे असं म्हणतात. पण जे भगवंताचे भक्त आहेत ते कोणत्या कुळात कुठे जन्माला येतील याचं काही सांगणं नाही आहे. शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून नाथजींनी काही लक्ष दिलं नाही. पण हे श्रीनाथजी या कान्ह्याच्या स्वप्नात गेले आणि रोज सांगायचं, तू गोकुलनाथजीला सांग तुला जी अडचण होते आहे ती गोकुलनाथजींना सांग, असं त्याला आज्ञा करायची. हा बिचारा एवढ्या मोठ्या माणसासमोर कसं काय जाणार, संतासमोर. म्हणून हा घाबरायचा संताच्या समोर जायला. शेवटी नाथजी पुन्हा त्याला, अरे तू त्यांना सांग. मग याने झाडझूड झालं, सांगितलं की मला गोकुलनाथजींशी बोलायचं आहे. तुला काय अधिकार त्यांच्याशी बोलायचा? म्हणजे जेणेकरून भक्ताच्या दर्शनामध्ये अडथळा आणण्याचं काम या लोकांनी सुरू केलं.
शेवटी श्रीनाथजी पुन्हा त्या कानाच्या स्वप्नात गेले, एकूण 4 वेळा. तू सांग आरोळी मारून. याने आरोळी मारल्याबरोबर गोकुलनाथजी धावत आले. अरे काना काय? म्हणे मला 4 दिवस झाले भगवान श्रीनाथजी स्वप्नात येत आहे. ते म्हणतात ही भिंत काढायला गोकुलनाथला. त्यांना नाचायला लागले ते गोकुलनाथजी. आनंद झाला की एका भक्ताची अडचण दूर करतो देवा. तू नक्की इथे आहे, तू इथे नक्की आहे. म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही हाताने ती भिंत लोटली, तर लोटल्यावर पडून गेली. हे सगळे पुजारी, कर्मचारी आणि ट्रस्टी टरटर करणारे झोपेतून उठून देता, आज पैसे बनतात. अरे दिल ना तो, नाही दिलं तर जाईल. हे बा एक लक्षात ठेवा, धर्मकृत्याकरता किंवा धर्मशाळेकरता किंवा देवाकरता द्रव्य सहजासहजी पापी लोकांचं जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना खाऊ द्या, निदान देवाचा प्रसाद खाऊन देवाच्या अंगणात झोपून तरी सद्बुद्धी. हे कोणी लक्षात ठेवायचं? ट्रस्टी. कुठून शब्द काढला कोणा टोका? ट्रस्टी. सेवक म्हणायला पाहिजे प्रत्येकाने. काय म्हणायला पाहिजे? सेवक. म्हणून ती भिंत पडली आणि भगवंताचं प्रेम दीनांवर आहे हे गोकुलनाथजीने सिद्ध करून दिलं. म्हणून त्याचं नाव काय आहे? दीनानाथ. नाथ शब्द लागलाय, दीन शब्दाच्या पुढे नाथ शब्द लागलाय, दीनांचा नाथ. म्हणून त्यावेळेस गोसाईजींनी प्रार्थना केली की देवा तू द्वारपालालाही नाराज करत नाही, मग हे जे पुजारी आणि हे कर्मचारी यांना अपक्व का ठेवलं? यांना पक्व कर. पुन्हा परमात्मा त्यांच्या स्वप्नात आले. ते पकडून होण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आपल्याला सुद्धा पक्व. अहो कैऱ्या आणल्या, तुम्ही जर गवतात नाही टाकल्या तिथं तर आंबा नाही होणार. तपे विणा, दिदल्या विणा, गुजे विणा. आता बा मला तिथे हार दिसला, मी परत गेलो, दोन्ही हार घालून दिले देवाला. कारण ते देवाच्या गळ्यात गेल्याशिवाय कृतार्थता होणार नाही. ज्याने ठेवले आहे त्याला यश मिळणार नाही. फूल पदार्पणाचं फळ काय आहे? लक्ष्मी. हार जेव्हा घालतो पण परमात्माला तर त्याचं फळ काय आहे? लक्ष्मी आहे, दुसरं काय? आणि तो हार प्रसाद म्हणून घेतला तर परत लक्ष्मी. प्रसाद न आणता घेतला तर निम्म. आता लक्ष्मी सांगितल्यामुळे जो तो उचलेल त्याला. असं ते देवांचे हार संत स्वीकारतात. म्हणून कोणाच्या गळ्यात असतं ते? कुठलं कुठे योजावं हे सुंदर दिसतं. आणि ते दोन्हीचे दोन्ही हार 2 दिवस शोभायमान दिसतात. ते जेव्हा मलिन होतात तेव्हा निर्माल्यमध्ये जातात, नाही ते इथे शोभा देतात. पुष्प हे नेहमी शोभा देणार आहे. म्हणून त्या वेळात नाथजीने सगळ्यांसमोर देवांना विचारलं. तेव्हा देवाचा ध्वनी ऐकून जेवढे सगळे पुजारी कर्मचारी होते हे श्रीनाथजीला शरण आले. हे म्हणे मला नका शरण हो, भगवंताला जा आणि त्याच्या बरोबरी करा. कोणाची? कानाची. त्याचं नाव काना होतं त्या सेवकाचं. त्याची बरोबरी करा की तो इतका दूर असून सुद्धा त्याने प्रसन्न करून घेतलं. आणि तुम्ही इतक्या जवळ राहून सुद्धा प्रसन्न करून घेऊ शकले. मग जवळ राहणं वेगळं आहे. का तुम्ही एखाद्या माणसाला गाव सगळं मानतं पण पोरं बाई किंमत देत नाही. कारण काय? त्यांनी जाणलं नाही. आईला, बापाला, पत्नीला, पुत्रांना, आपल्या मुलांना जाण पाहिजे. कोणाची? आई वडिलांची.
जर तुम्हाला आईवडिलांचे ज्ञान नाही, जाण नाही, तर देवाची दाण येणं कधी शक्य नाही. म्हणून श्यामसुंदराचं नाव घेऊ लागले आणि त्या दिवसापासून कान्हाच्या नेमापासून सगळे पुजारी, ट्रस्टी आणि कर्मचारी रोज भजनाला बसायला लागले. भजन काय करतं तर आपलं आणि भगवंताचं स्नेह जोडतं. म्हणून यशस्वर्णमात्रेन जन्मसंसार बंधनात विमुक्तस्यै नमस्तस्यै विष्णवे प्रभ विष्णवे. आता बनवारी दासजी एक संत होऊन गेले. बनवारी दासजी हे खंडेवाल ब्राह्मण होते. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला होता. एकदा ते तीर्थयात्रा करीत करीत मथुरेला आले आणि मथुरेला नारद टेकडी आहे, त्या नारद टेकडीवर बसले. तिथे हरिव्यासजींचं त्यांना दर्शन झालं. हरिव्यासजींना पाहून की असा हा विरक्त महात्मा आहे, असा महात्मा दुर्मिळ असतो विरक्त, म्हणून त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि गुरुदेवांच्या आज्ञेनुसार युगल किशोरी सेवेमध्ये ते लागले. म्हणजे कृष्ण आणि राधा आजीवन व्रजामध्ये राहण्याचं ठरवून टाकलं. जन्मभर व्रजात राहील. एकदा सत्संगी त्यांच्याकडे आले आणि सत्संगी लोकांनी त्यांची परीक्षा पाहिली की बा हे इतक्या दिवस वृंदावनात राहिले आहे नारद टेकडीजवळ. कारण जी जी स्थानं ज्या ज्या संतांची असताना त्या त्या भूमीमध्ये त्या संतांचं पुण्य, कर्तृत्व आणि कर्म हे असतं. म्हणून ती कर्मभूमी असते. जशी साईबाबाची शिर्डी कर्मभूमी आहे. तुमच्या एक लक्षात आलं का, सगळ्या देशातून, सगळ्या राष्ट्रातून सगळे लोक शिर्डीला यायचे. ते उत्तर राजस्थानला लोकांनी पाहिलं सगळं. तर आता त्यांनी काय केलं, अशी अफवा केली की सगळे तिकडे सुरू करून दिले. असं आहे. सगळे लोक तिकडे जायला लागले. काय सांगता लोक, इथे गेले की पैसा लवकर भेटतो, चालले लोक. म्हणजे आता राज्यांमध्ये काय सुरू झाली, पूर्वी बालाजी होतं, मग वैष्णवदेवी काढलं, पण शिर्डी तेव्हापासून आजपर्यंत अव्याहत तसं चालू आहे. आता खाटू शामजी सुरू झालं. इथून गाड्याच्या गाड्या जायला लागल्या. हेलिकॉप्टरने लोक उतरत आहेत दिल्ली ते खाटू शामजी. काल 2 नट उतरले हेलिकॉप्टरने. तर कलियुगामध्ये असं होईल, ते जिथे गर्दी होईल तिथे लोक म्हणतील की इथे देव आहे. पण गर्दीत देव आहे का हे लक्षात आलं. देव उपासनेत आहे, देव तपात आहे. जिथे उपासना चालेल, जिथे तप चालेल, त्या ठिकाणी देवत्व विराजमान असतं. म्हणून त्यावेळेस यांची परीक्षा पाहण्याकरता विचारलं, गुरुदेव सत्य सांगा, आमचं आयुष्य किती आहे. आता हे बिचारे बनवारी दासजी साधे संत, त्यांनी थोडं ध्यान लावलं आणि त्यांना सांगितलं 1 महिने तुमचं आयुष्य राहिलं बस म्हणलं. कारण ते परीक्षा पाहायला आले होते. तुम्हाला कल्याण करायचं असेल तर प्रयत्न करा. तेव्हा त्यांना कळालं त्या आलेल्या संतांना की हा सिद्ध महात्मा आहे. त्यांच्या चरण ग्रहण केले. आता आम्ही काय करू म्हणे, तुम्ही इथे प्रेमपूर्वक नारदांचा विणा वाजून भजन करा. कोणावर ढकलून दिलं, नारदावर. ते गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण आहे ना. त्या साड्या पाहिल्या म्हणजे तू मरणार आहे, साड्या दान करून टाक. साड्या दान झाल्यावर विचारलं का मरणार, इतक्या साड्या दिल्यावर कसं काय येईल म्हणे ते. लक्षात आलं का. ही जी गोष्ट आहे ही संतांची अशीच असते. ते विभोर झाले विणा वाजवून
आणि युक्तियुक्तीने हितकारणी त्यांना भगवंताची भक्ती साध्य झाली, भक्ती रसामध्ये तल्लीन झाले, राधा माधवाची लीला गाऊ लागले आणि आपलं मरण विसरून गेले. कशाच्या पोटी भक्ती झाली? भयाच्या पोटी. भय व्यापले सर्व ब्रह्मांड आहे. हे सगळं ब्रह्मांड जे आहे हे भयानं व्यापलेलं आहे. नुसतं पूर पाहिलं म्हणतो बापरे काही खरं नाही. काल आमच्या शेजारी एक मुलगा गेला 40 वर्षाचा, काही खरं नाही. भयाने व्याप्त आहे मनुष्य. कारण जगामध्ये दिसणारच, तुम्हाला जगामध्ये हे दिसणारच. भय व्याप्त आणि भयापोटी देवाकडे येत आहे लोक. देवा करता नाही येते, देव प्राप्ती करता नाही, भयनिवृत्ती करता. पण भयनिवृत्ती केव्हा होईल? जेव्हा तुम्ही भजन कराल तेव्हा. आपलं तर भोजन दिसलं की लगेच पिशवी ठेवून देतो आपण, चला. आणि भजन दिसलं तर हां आपलं काय वय अजून भजन करायचं असं म्हणतो. म्हणून ते म्हणतात पुढे नारायण मिश्रजी एक संत झाले, छोटेसे संत आहे हे. नारायण मिश्रजी सर्वेश्वर यांची पत्रिका हे भक्तमाल ग्रंथामध्ये धनाढ्य असून आले आहेत. म्हणजे यांच्याजवळ धन भरपूर होतं आणि यांनी कुलाचा विचार केला. पूर्ण इतिहास यांचा कोणालाच माहिती नाही असं आहे. हे वृंदावनाच्या निकटवर्ती गावात राहत होते, म्हणजे जवळ राहत होते बा. यांची जन्मभूमी अशी निश्चित कोणी सांगत नाही म्हणे. हे यांच्या वंशामध्ये मात्र वृंदावनाच्या वाऱ्या करणारे लोक होऊन गेले होते. वारीचं फळ वंशाला उपयोगाला येतं. पहा तुम्ही, कैक नातू म्हणतं माझे आजोबा वाऱ्या करत होते म्हणून मला बुद्धी झाली. पोराने नाही केलेली असते, पण नातवाच्या पदरी ते पुण्य येतं. आणि काही घराण्यामध्ये परंपरेने वारी चालूच आहे, बंदच पडत नाही. कारण ते हरिनामाचं पुण्य वंशाला उपयोगाला येतं. कारण ईश्वराच्या दर्शनाला जाण्याकरता जी बुद्धी होते आणि ईश्वराचं दर्शन करून स्थिर बुद्धी होते, असे दोन फरक आहे. म्हणून आपल्याकडे काय आहे, आपण जो नित्यनेम करतो तो पोरांवर सोपून द्यायचा आणि आपण स्थिर व्हायचं. पण आता मुलं काही ऐकतच नाही, त्यामुळे माणसाच्या याच्यात शेवटपर्यंत नित्यनेम असतो. नाही रे आता मी हे करतो, तुम्ही करा. आणि आपल्या वडिलांचं व्रत पुढे चालवणं आपला कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आहे. जसं संपत्ती उपभोगणं हे कर्तव्य आहे तुमचं, त्याप्रमाणे व्रत वैकल्य परंपरा ही निभवणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण काय म्हणतो, माझ्यासमोर पाहून घ्या तुम्ही कसं करायचं, काय करायचं. परिस्थिती कमी किंवा जास्ती, परिस्थितीचं कसं आहे कमी किंवा जास्त. आता काही लोकांजवळ परिस्थिती आहे पण माणूसबळ नाही, त्यामुळे ते हातबल झाले. नुसत्या दानावर श्राद्ध सणवार करायची वेळ आली आहे, खायला यायला तयार कोणी नाही. आणि आता हे लोक वाढदिवस करताना घरी का कोण कुटाणा करीन एवढं, ते वृद्धाश्रमात करू. कुटाणा काय म्हणतात ते, असं आहे. आणि कायम वाटाण्याची उसळ खाता असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हरभरा मूग हे जे आहे हे पदार्थ कडधान्य म्हटलंय आपण त्याला, काय यांचा आठवड्यातून एकदाच उपयोग घेतला पाहिजे, न तो वायू धरतो पोटामध्ये. हे लक्ष आहे. म्हणून त्यांच्या जन्मभूमीचं कोणी काही सांगत नाही, म्हणून शब्दानं हे वृंदावनातच निवास करत होते असा सज्जनांनी निश्चय करून टाकला. राजस्थानचे पाटण ग्रामवासी नवकिशोरजी यांचे हे पुत्र होते. यांना भागवत कथा प्रवचन करण्याची कुलसंपत्ती होती.
म्हणजे कुळापासून चालत आलेलं, म्हणजे परंपरा भागवतावर बोलण्याची. म्हणून त्यांचं नाव काय झालं? पुराणिक. पुराण सांगता म्हणून पुराणिक, शास्त्र सांगता म्हणून धर्माधिकारी, ज्योतिष सांगता म्हणून जोशी, यज्ञकर्ता म्हणून याज्ञिक. ही जी नावं पडली याला कारण आहे. गाव सांभाळता म्हणून पाटील, 4 लोकांना धरून ठेवता म्हणून चौधरी. असं आहे. काही नावं अशी येते. आमचं एरंडोलला घर होतं, तर तिथे अण्णा होतं टोंगळे. कारण एक पूर्वज गुडघे वाकलेले होते म्हणून कोण रे, कोणते गुरुजी? ते टोंगळे टोंगळे टोंगळे. असं म्हणजे नामाभिधानाने केव्हा केव्हा अण्णाव पडून जातं. श्रीखंड विकलंड हे साखरे घराण्यात पुण्याचं, यांनी स्वस्ताईच्या काळामध्ये म्हणजे 1900च्या आधी त्या काळामध्ये 1 लाखाची साखर वाटली म्हणून यांचं आडनाव झालं साखरे. 1 लाखाची साखर वाटून दिली जगात म्हणून नाव साखरे. हे नामाभिधान असं पडतं. त्यावेळेस नारायण मिश्रजींनी काश्मीरचे राहणारे वेद पारंगत यांनाही पुराणाचं अध्ययन होतं. हेही भट्टाचार्यांसारखे विरत दीक्षा घेतली होती आणि ते नारायण मुनीच्या जवळ आले वृंदावनामध्ये. आणि नारायण मुनीचं जे भागवत सांगणं होतं ते ह्या विद्वानांना असं वाटलं की आपण एवढं शिकलो तरी आपल्याला इतके दिवस हे समजलं नाही. माझा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. अकोल्याला मी डोंगरे महाराजांचं भागवत ऐकायला गेलो होतो. भाद्रपद वद्य होता तेव्हा. आमचे बिर्लू साहेब अकोल्याला बदली झाली होती त्यांची, तर त्यांचं ते घर पाहायचं होतं म्हणून आम्ही गेलो. डोंगरे महाराजचं भागवत आहे त्यामुळे ते विशेष गेलो. तर मी तिथे बसलो. तिथे आमचे कवीश्वर महाराज पुण्याहून महाराजांच्या दर्शनाला आले. तर आमचं छोटीशी जागा होती संत मंडळींची. तर मी बसलो तर माझ्या मागे केव्हाच महाराज आणि महाराज पुढे बसले होते. मी मागून गेलो तर मी मागे बसलो. तर त्यांनी हे उपरणं जे आहे कवीश्वर महाराजांनी असं मागे फेकलं तर ते माझ्या तोंडावर पडलं. मग मी ते हळूच माझ्या तोंडावरचं काढून असं सरकवलं. तेवढ्यात त्यांना झालं, अरे काय रे म्हणे दादा तू केव्हा आला? म्हटलं महाराज मी आत्ता झालो आणि तुमचा स्पर्श झाल्यामुळे मला आनंद झाला. बरं झालं म्हणे, दुसरा कोणी असतं तर मला रागवला असता उपरणं तोंडाला लागल्यामुळे. तेवढ्या वेळा महाराज सुदाम चरित्र सांगत होते डोंगरे महाराज. तर महाराज मला तेवढ्या ह्याच्यात बोलता असं म्हणजे बघ किती चांगलं सांगताय, आपल्याला का नाही सांगताय तितकं चांगलं. आता महाराज म्हणजे महाराज डोंगरे महाराजांना जेव्हा कळलं की हे बोलले तर मला खून केली की त्यांना हात धरून घेऊन ये वरती. मी डोंगरे कवीश्वर महाराजांना स्टेजवर नेलं हात धरून. डोंगरे महाराजांनी तिथे 11 साष्टांग नमस्कार घातले कवीश्वर महाराजांना. म्हणजे ज्या माणसाला डोंगरे महाराज विद्वान समजून नमस्कार करतात ते डोंगरे महाराज इतकं चांगलं सांगतात तितकं आपल्याला सांगता येत नाही असं म्हणतात. म्हणजे भगवंताचं रहस्य कोण वक्ता कसं सांगेल म्हणून ऐकत राहावं, रस घ्यावा, बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्या. संत्री मोसंबी चोखली की पोत्र फेकून देतो. पण विज्ञान म्हणतो ते संत्रीचं ते पोटात जाऊ द्या, जामाच्या बिया पोटात जाऊ द्या, कारण ते पोट साफ करतं. मोसंबी बी पोत्र नाही खाता येत पण संत्र्याच्या आतले ते पोटात जाऊ द्या म्हणतो विज्ञान सांगतं. पोट साफ करतं. जामाच्या बिया पोट फक्त दातात अटकतात ती गोष्ट वेगळी आहे, पण पोट साफ करून टाकतात. म्हणजे काही गोष्टी जरी त्या बिया असल्या तरी शरीराला उपयोगी आहे. हे कोणी शोधलं? वैद्यानं, डॉक्टरांनी, विज्ञानानं. म्हणून जीवन ज्ञान विज्ञानयुक्त आहे. काय आहे? ज्ञान विज्ञानयुक्त आहे. आता आपण पळखाट्या जाळून टाकत होतो, आता त्याचा कागद तयार होतो आहे, चाललं ते. कारण विज्ञान उपयोगात घेतं ना. वस्तूचा जीवनात काय झाला पाहिजे? उपयोग.
त्याचा नाश व्हायला नको. त्याचा लद्दा याच्यामध्ये वापरतात, ते बोर्डमध्ये निघालेला. म्हणून नारायण मिश्रांनी मथुरेमध्ये वास केलं होतं. ते उत्तराखंडाची यात्रा करण्याचा विचार करीत होते. भागवत ऐकलं आणि ते मथुरेत राहायचा विचार. पण त्यांच्या भागवत ऐकल्यानंतर त्यांच्यात परिणाम झाला की आपण उत्तराखंडाची यात्रा केली पाहिजे. कारण उद्धव हे बद्रीनारायणाकडे स्थिर झाले. भगवंताने सांगितलं होतं तू इकडे भूमीवर राहू नको, देवभूमीमध्ये निघून जा, नाही तर तो श्राप तुला सुद्धा लागेल. रामनाथ म्हणून ते ब्रजभूमी सोडून, मथुरा भूमी सोडून तिथे गेले हरिद्वारला. हरिद्वारला स्नान केलं. तिथे नरसिंहवारांनी संत मिळाले, त्यांच्याबरोबर सत्संग केला. आणि त्या सत्संगात त्यांनी त्यांना सांगितलं की तू नरनारायणाचं दर्शन घेतल्याशिवाय भागवत तुला उमजणार नाही. भागवतामध्ये काही गोष्टी इतक्या सुंदर सांगितल्या आहे, त्या सगळ्याच जगाला सांगतात. प्रत्येक युगात 4 युग आहे, सत्य, त्रेता, द्वापार, कली. जर रामाच्या सत्ययुगामध्ये कली नसता तर मंथरेने कलह केला असता का? म्हणजे तेव्हा काय होता? सगळा सत्ययुग होता का? हरिश्चंद्र वगैरे यांच्या काळामध्ये सत्यपूर्ण होतं. पण हरिश्चंद्राला सुद्धा विश्वामित्राने छळलं. म्हणजे काय होता? आता सुद्धा सत्याने वागणारे लालबहादूर शास्त्री होऊन गेले नाही का? अशा अनेक झाले. पण आपल्याला उदाहरण द्यापुरतं तात्पुरतं आहे. 150 रुपये पदावर असून पाहिजे ते पोस्ट बँक नाही. कारण पोस्टाचे पैसे सरकारला मदत करतात असं सांगितलेलं आहे. पोस्टाचे जे पैसे आहेत ते सरकारला मदत होते, म्हणून त्याच्यावर टॅक्स नाही आहे. पण तरी आपला पोस्टावर विश्वास आहे का? कशावर बसतो विश्वास? मर्चंट. म्हणून ते म्हणतात नरनारायण हे यांचं दर्शन कर आणि तिथे तुला शुकदेवांचं दर्शन होईल. शुकदेव सुद्धा अंश रूपानं अजून जगामध्ये आहे. चंद्र आणि सूर्य जाईल तोपर्यंत शुकदेव सांगतात राजा परीक्षिता. नारायण मिश्रांना भागवताचं रहस्य प्राप्त होण्याकरता हे बद्रिकाश्रमाच्या यात्रेला गेला. आणि नरनारायणांच्या मूर्ती पाहिल्याबरोबर एवढं रडू आलं की जगाच्या कल्याणाकरता तुम्ही इथे तप करत बसलेले आहे. आज जे आपल्या भरतखंडाचं कल्याण चाललेलं आहे त्याचं कारण नरनारायण तप करत आहे. आजही सत्यवान लोक नाही असं नाही. कली युग आहे पण त्याच्यात सत्य आहे, सत्व आहे, रज आहे, तम आहे. म्हणून ते म्हणतात त्यांना तिथे भागवताची प्राप्ती झाली आणि तिथे असून त्यांना मूळ संस्कृत पारायण करण्याची बुद्धी झाली. म्हणून तीर्थक्षेत्री आपण जाऊन आपल्या उपास्य देवतेला सिद्ध करायचं असतं. पंढरपूरला पंगत दिल्यावर धन शुद्ध होऊन जाईल पण मन शुद्ध होणार. मन शुद्ध होण्याकरता तिथे सहस्रनाम जप झाला पाहिजे. अरे नुसतं जायचं माझं प्रपंचाचं धरणं सोडतं म्हणे तू धरसोड करत राहशील जा. काय आशीर्वाद देतो पांडुरंग, तू धरसोड करतील आपल्यासारखं. काय हे धराचं काही तेव्हा धराचं काही हे धराचं काही तेव्हाचं. पण नामाचा जप केला सहस्रनामाचा तर बंधने भवबंधने सोडवावे. भवबंधन सोडवण्याकरता
हरी मंत्राचा जप आहे. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन तया नरा लाजले. एवढं प्रमाण आहे, तोंडात आहे, 32 जातात आहे, पण उपयोगात येत नाही. प्रमाण दातात आहे, तोंडात आहे, पण उपयोगात येत नाही. हरिविण सौजन्य नेणे काय, तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाट. मनोमार्गे गेला, कालांतराने त्याला मनोचा मार्ग सापडून जातो. म्हणून नंतर ते काशीला आले आणि काशीला सुखराशी झाले. बस कळून गेलं भागवताचं रहस्य. आणि नेहमी सदा आनंदात, केव्हाही आनंदामध्ये. सत्संग हा भागवताचंच आहे. भागवत तत्व हे परम सुख लाभदायक आहे. म्हणून पुन्हा मथुरेमध्ये आले, भगवंताची कथा केली. पुन्हा वृंदावनात गेले, भागवताची कथा केली. आणि भागवतात दिव्य राधाकृष्णांचं दर्शन झालं. सकाळी मी येत होतो ना, तिथे एक वाटलं, भक्तीमध्ये शक्ती आहे. इंडिया गॅरेजच्या पुढे असं बोर्ड लावला आहे. हे अयोध्येहून आलेल्या लोकांनी आपल्या दर्शनाचा आनंद व्यक्त केला आहे. भक्तीमध्ये शक्ती आहे. पहा, जाऊन आल्यानंतर एवढं तरी समजू शकतं माणसाला, भक्तीमध्ये शक्ती आहे. ते वाक्य पाहिल्याबरोबर, आता बरेच लोकांनी वाचलं असेल ते, पण त्याचा अर्थबोध, भक्तीमध्ये शक्ती आहे. तुम्ही गेले तर वाचा, पण तुम्हाला असं उलटं तोंड करायचं, दुपारी येताना तिकून वाचा, नाही तर आणखी गाडी वापरून जायची. भक्तीमध्ये शक्ती आहे. आरमोरच्या बाजूला लावलंय ते, भक्तीमध्ये शक्ती आहे. कारण भगवंताच्या भक्तीनं अंगामध्ये परमात्म्याची शक्ती संचारते. अंगात नाही येत बरं, नाही तर गुमाला लागून जाल, तुम्ही कोणाचं भविष्य सांगायला लागून जाल. भक्तीने शक्ती येते. प्रेमानं सुद्धा शक्ती येते. बघा, ईश्वराचं प्रेम, शक्ती येते. बहिणीला भाऊ दिसला की आनंद होतो, शक्ती होते. ते निखळ प्रेम असतं. पण जिथे स्वार्थ घुसेल तिथे शुद्ध प्रेम राहत नाही. म्हणून भगवंताजवळ मागणं नाहीच काही. मागणे तुझं प्रती आता काय मागायचं आहे, बस तुलाच मागायचं. म्हणून गोपी म्हणतात, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी राधा रमण घ्या, कोणी विश्वचालक घ्या. दूध दही विकताय, पण कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. कारण आतली वृत्ती बाहेर पडते. त्यांनी दयाला, लोण्याला, ताकाला नावं देऊन दिले होते, देवाचीच नाव. आपण जसे गिरायचं तसं पाण्यात, ताकामध्ये पाणी ओततच राहत. आपलं जळगाव तर इतकं भारी आहे की सोन्याच्या दुकानाजवळ ताक भेटतं. हा दुकान, चोपड्याला एक घर असं, जो येईल त्याला ताक प्यायला मिळतं. दान आनंद देतो ताक. तक्रम शक्रस्य दुर्लभम, शास्त्र सांगतं. इंद्राला ताक दुर्लभ आहे. कारण काय, तर स्वर्गात दूध नासत नाही. दूध नासल्याशिवाय ताक, म्हणून तो इंद्राचा नैवेद्य बाहेर ठेवावा लागतो. इंद्रम सांगम सपरिवारम सायुधम सचक्टिकम सहवानम ईभिर्गंधाक्षतम पूजयामी. भो भो इंद्रादिश रक्ष बलिम बक्ष मम सकुटुंब सपरिवार आयु करता, क्षेम करता, शांती करता, पुष्टी करता, तुष्टी करता, दध्योदक नैवेद्यम. गावाच्या बाहेर इंद्राला सुद्धा ते गावाच्या बाहेर बी आमच्या घरातलं पण घेऊ. सगळे जेवढे ते देवता आहेत त्यांना गावाच्या बाहेर जायचा नैवेद्य. आम्ही जेव्हा 72 साली वेदांत शिकलो ना, तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं, कलियुगात कुत्रे बली खातील म्हणे. आता बा म्हणून मी लोकांना काय म्हटलं, थोडंसं ठेवा. नाही, आपली सगळी बाधा गेली पाहिजे म्हणे. काय, अरे ते हो देवांचा नैवेद्य आहे, ऐका तुम्ही. कुत्रे खाता झाले, नारळ असं ठेवून देतात चौफुलीवर,
त्याच्यावरून गाड्या जातात. आत्ता त्यांना सांगितलं की नारळ टाकायचं नसतं, पुजलं तर ते निर्माल्यात टाकात, पण श्रीफळ आहे हे तोडगे सांगणारे लोक काही सांगेल तुम्हाला, तुम्ही निंबू घ्या ना, तुम्हाला पुत्राला ते शक्तिप्रदान आहे, श्रीफळ आहे. परिणाम कसा होतो, मी मध्ये सांगितलं की चांदी सोन्याचे देव मोडा म्हणजे करा, पण नदीत टाकू नका. काल कुठेतरी एवढी जुनी देवी पेटीत टाकून गेलं, सांगण्याचा परिणाम पाण्यात नाही गेलं ते, असं आहे. म्हणजे सांगत राहिलं पाहिजे चांगला धर्म. आता मी ते गणपती बसवायचा का नाही, आता किती वर्ष झालं सांगतो मी, 6 वर्ष तर नक्कीच झाले की सूनबाई गर्भवती असताना गणपती बुडवायला हरकत नाही, पण तरी लोक विचारतात, ज्यांना माहिती आहे ते बी येतात आमच्याकडे 8 वाजता सांग. अरे मग सांगितलं आहे ना, तर आता म्हटलं व्हॉट्सअपवर टाकून दे, आलं ना, मग तुम्ही साडूला टाका, मुलींना टाका, त्याचा चांगला प्रचार झाला पाहिजे ना. वाईट प्रचार होतोय ना, एक तर बसवू नको. हां असं नाही आहे, उजव्या सोंड्याचा गणपती चांगला, डाबा वाईट हे पण नाही आहे. देव असे रस्त्यावर सोडायचे नाही आहे. तो परवा एक मंदिरवाला आला, पोळ्याच्या दिवशी मी तिथे बसलो, तो हे वाचत होता, म्हणजे दादा हे मी घेऊन जाऊ का, म्हटलं घेऊन जा, आम्हाला बी त्रास होईल. म्हटलं तुला तो 6 महिने झाले मंदिर बांधून, इथे 100-110 वर्ष झाले. गुरूंचे फोटो टाकून जातात, भानगड झाली की पिंपळ्यात तिकडे काय आपल्याला काही दिसत नाही. बरं ज्यांचे गुरु असताना ते बी पाहता, आमच्या गुरूंनी टाकून गेलं, काही गडबड झाली असेल का तिकडे, पण हा बी टाकायला पाहतो आपले गुरु. तुम्ही पहा आमच्या तुकारामाचा, ज्ञानदेवांचा, समर्थाचा फोटो कोणी टाकताय का? असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. तुमचे ज्याने घर दिलं त्याचा फोटो टाकताय लोक हल्ली. अजून कोणी म्हातारा मला विचारायला नाही, दादा माझ्या फोटोंचं काय करू असं विचारायला नाही आलं कोणी. असं आहे ते, फोटोची पायमल्ली झाली. पहिल्या दिवशी पेपरमध्ये मुख्यमंत्र्याचा फोटो येतो, दुसऱ्या दिवशी फाडला जातो, त्याला काही दुःख होतं का तिकडे? काल मुख्यमंत्र्याला किती लाख आहे आला, आकडा आला आहे त्याचा, लाखावर आकडा आहे. असं आहे ते. आपला देवा भाऊ लाडकी बहीण चालू ठेव भाऊ. म्हणून ते म्हणतात त्यावेळेस श्रीमद भागवताचे मोठमोठे दिग्गज ते सांगत असताना त्यांच्याकडे टक लावून बसले. एकदा काय झालं, ते भगवंताचं कालियामर्दन सांगत होतं, तर इतके रंगले, तर एक मोठा कालिया त्या वृंदावनात आला आणि त्यांच्या भागवताच्या समोर फंड करून ऐकत होता. तो बाकीचे श्रोते पळून गेले, तिकडे श्रोते चालले गेले सगळे. हे वर्णन करता करता भगवंताने कालियाला बाहेर काढलं वृंदावन, असं म्हटल्याबरोबर तो कालिया निघून गेला. तरी यांचं प्रवचन चालूच. म्हणून ते म्हणतात नेहमी त्यांच्याकडे गर्दी राहायची आणि ते संत प्रसाद करायचे भागवताच्या संध्याकाळी. म्हणून भागवत कथेचं श्रवणाचं फळ उत्तम आहे. काय सांगायचं चरित्रामध्ये, भागवत कथा श्रवण हे उत्तम. नारायण मिश्रांची पुत्राची साली या नारायण मिश्रांच्या घरी राहायला आली, कारण तिला कोणी नव्हतं. आता या नारायण मिश्रांनी भागवत करावं आणि संतांना जीव घालावं. यांच्या सुनेची बहीण ती
पुत्राची साली म्हणजे सुनेची बहीण. हिची बुद्धी काळी होती. हिनं ते धन आलेलं पाहावं आणि लगेच भागवताचं खर्च करावं. ते आपल्या बहिणीने सांगितलं, आजूचा सासरा आणतो, हे सगळं वाटून देतो, चाललं जातं हे सगळं. मग आता भागवत झालं की पुढच्या वर्षी जेव्हा सप्ताह होईल त्याच्या आधी याला मारून टाक, म्हणजे हे धन काय राहील जरा. वा कशी योजना करता लोक. तुम्हाला सांगतो मी, डोळे जड झाले तर उद्यापासून असे बसत जात. ते म्हणे मी गावाला चाललो, उद्यापासून मी गावाला चाललो. बरोबर आहे ना? हां, त्यांच्या जागेवर कोणीच बसू नका, नाही झोपायला लागून झालं तुम्ही. म्हणून यांनी काय केलं, बहिणींनी या नारायण मिश्र भागवत सांगून आल्यानंतर थोडं विष काढून अन्न दिलं. ते विष कार्याची कथा सांगितलेली कथा विष पचून गेला. वाट पाहत आहे सासरा केव्हा मरेल केव्हा मरेल, कसंच मरतो सासरा. भागवत चालू संध्याकाळचं भागवत. भगवंताचं चरित्र आत्ताच मला कोणीतरी सांगितलं, कारण आपले लोक जे आहे ना तर दुसऱ्या माणसाला दुःखी पाहू शकत नाही, आपल्या मंदिरातले लोक. म्हणून लोक म्हणतात तुम्हाला दुःख झालं आहे तर भागवत वाचा. तर भागवत ज्याला वाचायला सांगितलं त्याच्या घरचे लोक म्हणतात ते वाचणार नाही. पण पुरावा ऐकला तर त्या मुलीला उतावीळ होतं 3 वाजले की केव्हा भागवत कथा वाचव. पहा म्हणजे कसा परिणाम होतो भागवताचा. आत्ताच मी ऐकलं होतं 5 मिनिटापूर्वी की भागवत असंच आहे की एकदा मनुष्य सांगायला लागला की त्याला देहाचं भान राहत नाही, वेळेचं भान राहत नाही, तो उतावीळ होतो. त्याचं मन जे आहे ते असं भरून येतं भागवतामध्ये. म्हणून हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. म्हणून मी काल एकाला सांगितलं, म्हटलं बॅट तुला शक्य बेटा घरात कोणी नाही, वाचायच्या आधी भागवताची सगळी पूजा करायची, गंधाक्षत करायचे, घरातच भागवताला 11 प्रदक्षिणा मारायची. कोणी नाही घरात, एकटे चालते. हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. समजा एखाद दिवशी कोणी आलं, गर्दी आहे, गंधाक्षत व्हायचे, 11 प्रदक्षिणा करायची, डोकं ठेवायचं आणि आलेल्या लोकांना वाटे लावायचे. पण आपला नियम नमस्काराने किंवा प्रदक्षिणेनं चालू ठेवायचं. म्हणून मी तिथे सगळे वेदही ठेवलेले आहे, भागवतही ठेवलं आहे, सगळं ठेवलं आहे तिथे. दर्शन करा. सगळं बरं. नेमकं देवघर मिळालं आहे आपल्याला, ते कोणाला नको होतं म्हणजे ठेव. त्याच्यात सगळे वेद बसले. 4 वेद जाणं 6 कारण 18 पुराणे हरिसी गाती. हरीला गाणारच ते. म्हणून हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. म्हणून त्यावेळेस त्यांनी मग असं केलं की त्यांना औषधाच्या निमित्ताने विष कालवून दिलं. म्हणजे बा मारण्याचा प्रयत्न किती केलास सुनेनं आणि सुनेच्या बहिणीनं. तिची बुद्धी काय होती, काळी. म्हणून एक लक्षात ठेवा, किती स्नेह मनुष्य असावा, त्याने जर आपल्या घरच्या लोकांविषयी आपल्या मनात दुराग घातला तर ते विष आहे. आपल्या घरातले माणसं आपले जसे असतील तसे ते आपलेच आहे. ते मग सून असो, मुलगा असो, सासरा असो, सासू असो, दुसऱ्याने जरी सांगितलं तर तो विष घालतो, एवढं लक्षात ठेवा. आता आम्हाला पुष्कळ लोक विचारतात ना की दादा तिची सासू तिला खेळते. म्हटलं एक दिवस असा येईल की तिची सासू तिच्याकडचा रडेल. आले मग त्या सासू येतात मंदिरात, हो तुमची पोरगी फार चांगली निघाली, आमच्या घराला देव तरी कळाला नाही तर आमच्या घरात काहीच होत नव्हतं. मग ती बडबड करते, म्हणते पाय तुझं नाव निघतंय आता. तुला सुरुवातीला नाव पाहिजे होतं, केव्हा केव्हा नाव मागून निघतं. असं आहे. कारण सत्याला नेहमी
परीक्षा आहे. सत्याला नेहमी एवढं मोठं सोनं दिसतं तरी घासा म्हणता खरं आहे का खोटं आहे. कस लावा त्याचा. आता सोन्याला कस लागतो तर मग आपलं काय लावलं. म्हणून त्यावेळेस जिभेवर विष गेलं आणि त्यांनी भागवतातला मंत्र म्हटला आणि विष उतरून गेलं. आणि दोनदा झालं, तिसऱ्यांदा गेलं आणि मग मात्र हे गेले नाही. तेव्हा त्या दोघांना पश्चाताप झाला. त्यांनी नारायण मिश्र यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि विचारलं, महाराज आम्हाला क्षमा करा. म्हणे कशाची. म्हणे आम्ही असं. बरं झालं म्हणे तुम्ही ते केलं. हे भागवत सांगताना माझ्या देवाविषयी काहीतरी अमंगल बोलून गेलो म्हणून देवाने तुमच्या हातून मला शिक्षा दिली. तथास्तु. ही मला तुमच्या मार्फत शिक्षा दिली. तुम्ही काही मनाला वाटून घेऊ नका. पण मी सांगतो माझ्या हरीचं नाव घ्या. त्या दिवसातून सून आणि सुनेची बहीण काळी बुद्धीवाली पांढरी झाली. काळी बुद्धीवाली पांढरी झाली. आणि पांढरी झाल्यानंतर तिचंही जीवन सुधारलं. संतांची संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती. असा आपल्याला आपल्या सासऱ्याने भक्तीचा बोध केला आणि मनामध्ये असलेली मग हे कुठे तिच्या नवऱ्याला कळालं. म्हणजे मुलाला की आपल्या बापाला या दोघांनी मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याने आपल्या पत्नीवर हात उचलायचा घात आणि नारायण मिश्र द्यायचे घात झाले. तू जर तिला मारशील तर मी घर सोडून निघून जाईल. मी सांगितलं ना देवाने माझ्या जिभेला जे चटके दिले आहे किंवा शरीराला दिले का माझं काही अजून उरलेलं पाप होतं म्हणून ती घटना घडलेली आहे. पण त्यामध्ये भगवंताच्या नामामृताने मात्र मला वाचवलेलं आहे. नामामृता गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता. उद्धवाला धला कृष्ण दाता. म्हणून भागवत सगळं सांगितलं आणि तरी उद्धव जायला तयार नव्हते. अरे उद्धवा जाणं लवकर. म्हणे माझ्याजवळ तुमचं काही खून नाही ना. मग काय पाहिजे तुला तर पायाकडे पाहिलं. सोन्याच्या पादुका होत्या कृष्णाच्या पायामध्ये. उद्धवाला देऊन टाकल्या शरण पादुका. रामाने भरताला काय दिल्या. मग गुरुचं चरण जे आहे उद्धव अर्जुन भगवान अर्जुनाचे गुरु झाले उद्धवाचे गुरु झाले आणि गीतेमुळे समस्त मानव समाजाचे गुरु झाले. आज नुसता सनातन धर्म नाही तर देशाने देशी भगवद्गीता त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सफर होते आहे. एवढं जगाचं अदृश्य म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होते. जे द्वेष करायचे सनातन धर्माचे त्यांची भगवद्गीता मलेशियन भाषेमध्ये सुद्धा तयार झाली. अभ्यासक्रम सुरू. तुमच्याकडे तरी नाही अभ्यासक्रम. तुम्ही जर गीता शिकवायला घेतलं आमच्या पोराला का बुवा बनवतो का. अगदी साधारण माणूस सुद्धा ख्रिश्चन मेडिन इंग्लिशमध्ये शिकवायला पाठवून देतोय आपल्या पोरांना. संस्कृती विसरायची आहे ना. म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी इंग्रजी शाळा काढायचा प्रयत्न का केला आहे. आणि इथे तरी संस्कृती सांगायची त्यांना. म्हणून हे जन्माष्टमी पोळा हे शाळेमध्ये घडवत आहे शिक्षक लोकांकडून. मुलांना ते माहिती पाहिजे. काल पोळा मातृदिन गेला. अनेक शाळेमध्ये साजरा केला गेला तो. काल एका शाळेमध्ये 20 रुपये घेऊन एका माणसाने गणपती शिकवला मुलांना. गणपती कसा तयार करायचा. फक्त त्यांच्याकडून 20 रुपयाचे गारा तो घेऊन आला घरून. आणि सगळ्या शाळेतल्या मुलांना गणपती हाताने तयार करायला लावला. बा केवढी मेहनत आहे. आता 20 रुपये म्हणजे काय आहे. पण आपल्या मुलाला ती कला येते. त्यांनी गणपतीत घेतला. बैल कावरांनी शिकवले. तो एकाचा धंदा आहे. काय आहे. बैल
जन्मजात आहे. आता गणपतीचा कारखाना जन्मजात नाही राहिला. कोणी श्रीमंत माणूस सुद्धा टाकतो नोकर लावून, कारण करोडो रुपये मिळत आहे त्याच्यात. 1,22,000चा गणपती आहे मुंबईला. मोठ्या लोकांना शक्य झालं ते सगळं, गरीब कारागिराला कुठून शक्य होणार आहे? म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस शेवटी सगळ्यांनी यांना दंडवत घातला आणि कुटील स्त्रियांनी क्षमा प्रार्थना मागितली. दयाळू नारायण मिश्र यांनी सगळ्यांना उपदेश केला. त्यांची घरची कथा पाहून मथुरा वृंदावनातले लोक नारायण शास्त्रींचं भागवत ऐकायला आले आणि सगळे तृप्त झाले. तसं आज आपल्या सकाळच्या प्रवचनाची समाप्ती आहे. आता 1 तारखेला भागवत सुरू होईल आणि 1 तारखेपासून भागवत ऐकून तुम्ही तृप्त व्हा. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मद केली परिणाय घडली सेवा काही.